हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सुरेशसिंह चायर, उपासना केंद्र जुईनगर। मला एक बापूंच्या कृपेने आलेला अनुभव मी ते आज सांगत आहे। माझा अनुभव आहे 2004चा। 2004 साली माझी आई आजारी होते। तिला एक छातीला एक गाठ आली होती। ती गाठीचं ऑपरेशन केल्यानंतर आमच्या मुळगावी अहमदनगर जिल्हा आमचा आणि पारनेर तालुका आणि दरोडी गाव या गावामध्ये आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यानंतर ते गाठ निघाली। त्या गाठीचं आम्ही चेकिंगसाठी पुणे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाठवलं। तर त्याच्यामध्ये आम्हाला रिपोर्ट आले होते कॅन्सर झाला म्हणून आईला। तर आम्ही ते कॅन्सरच्या याच्यामध्ये खूप हे झालं होतं। आई वडील वगैरे सगळं नाराज झाले का आईला कॅन्सर झाला वगैरे वगैरे। आणि त्याच पिरियडला इथे आपल्या अंधेरीमध्ये 2004 साली त्रिपदा गायत्री मंत्राचा जप चालू होता। आणि 3 दिवस मी गायत्री जपासाठी बसलो होतो। मिसेस 2 दिवस होती, मी 3 दिवस होतो। आणि त्याच पिरियडला ह्या आईचं ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला एक मोठा धक्काच बसला। मी बापूंना त्यावेळेला सारखंच प्रार्थना करत होतो, बापूराया माझ्या आईला त्याच्यातून वाचव। कारण त्यावेळेला याचा कॅन्सरचा रिपोर्ट आल्यानंतर मनाला एक मोठा दास्तार बसला की आई आपल्या थोड्या दिवसाची सोबतीन आहे। वडिलांनी मला फोन केला, बाळा आई आता आपल्या थोड्या दिवसाची तुझी सोबतीन आहे, तिच्यावर तू आता कशा पद्धतीने उपचार करायचा बघ। तर डॉक्टरने आम्हाला सांगितल्यानंतर पुण्याला आम्हाला हलवायला सांगितलं, पण पुण्याला आमची गैरसोय असल्यामुळे आम्ही तिला मुंबईला आणलं। मुंबईला आणल्यानंतर तिला आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये चेकिंग वगैरे 2-3 दिवस आमचे गेले। त्या डॉक्टरांनी परत आम्हाला सांगितलं की जे रिपोर्ट पहिले आलेले आहे ते रिपोर्ट तुम्ही परत घेऊन या। आणि जी गाठ पुण्याला पाठवली होती टेस्टसाठी, ती गाठही त्या डॉक्टरांनी परत पाठवून दिली, मागवली। आणि त्याच्यानंतर टाटा हॉस्पिटलला त्याची स्टेटमेंट केल्यानंतर आम्हाला कळलं की त्या डॉक्टरने सांगितलं की तुमच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, काही प्रॉब्लेम नाही, नॉर्मल रिपोर्ट आहे। त्याच्यानंतर आम्ही खूप बापूंना विनंती केली, बापूराया तूच आम्हाला याच्यामध्ये वाचवलंच आणि आम्ही याच्यामध्ये धरलो। आमची आई आजही 20-21 वर्ष झालं, आमची आई आज व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित चाललं आहे बापू कृपेने, आम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला नाही। म्हणून बापूंना मी वारंवार प्रार्थना करतो, बापूराया अशीच कृपा आमच्या कुटुंबाला सदैव राहू दे आणि सदैव आम्ही बापूंच्या चरणी राहो हीच प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समेत।